थँक्यू कीर्तने साहेब, थँक्यू सो मच. अरे अजयजी, थँक्यू म्हणण्याची काही गरज नाहीये. तुमच्या मुलांनी त्याच्या प्रामाणिकपणाने मला जिंकून घेतले. म्हणजे या महिनाभरामध्ये जे काही मी त्याला प्रश्न विचारत होतो त्याची खरी खरी उत्तर देत होता तो. खरं तर ह्या वयातली मुलं फार मॅनिप्युलेटिव्ह असतात. म्हणजे कार्तिक सुद्धा अगदी सहजपणे मला गंडवू शकला असता किंवा मला त्याची स्वतःची प्रतिमा चांगली बनवण्यासाठी खोटं बोलू शकला असता, पण कुठल्याच बाबतीमध्ये तो खोटं नाही बोलला. खूप खरं खरं बोलत गेला. त्यासाठी त्यांनी बऱ्याच वेळेला धोकाही पत्करला. आणि हीच गोष्ट मला खूप भावली, त्याचा प्रामाणिकपणा भावला. मला वाटतं लग्न टिकायला नवरा बायकोमध्ये प्रामाणिकपणा फार गरजेचा असतो. त्याच्या पायावरच संसार टिकतो, नाही का? थँक्यू. चला तर मग आता देर किस बात की. चला शिवराम, उद्याच्या उद्या बार उडवून टाकू एकदम. पण अजय साहेब लगेच उद्या? मग नाही म्हणजे आता पसंतीचा सगळा काही प्रश्न मिटलेला आहे सगळ्यांच्याच, त्यामुळे आता वाट बघायची गरज नाही मला वाटतं, नाही का? पण राजहंस साहेब, हे एका दिवसामध्ये कसं शक्य आहे? सदाशिवराव, आता आपली सोयरीक जुळली आहे ना, मग यार साहेब आता प्लीज. नाही, ते सगळं बरोबर आहे, पण हे एक दिवस म्हणजे जरा फारच घाई होते, नाही का? अहो खरं तर प्रॉब्लेम काहीच नाहीये, तुम्हीच वेळ लावला, खरं सांगतो. नाहीतर आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्हाला भेटायला आलो ना, त्यावेळेला लग्नाचा विचार डोक्यात ठेवूनच आलो होतो. काय श्वेता? नाही, तरी सुद्धा जरा आईसाहेब सांगा ना तुम्ही. मला तर नाच सुनेचं स्वागत करायची एवढी घाई झाली आहे ना, आणि गायत्रीच्या सांगण्यावरून मला नाही वाटत तुम्हाला शुभमुहूर्त वगैरे काढण्यामध्ये काही रस असेल म्हणून. नाही, मुहूर्ताचं वगैरे काही नाही, पण अजिबातच म्हणजे काय तयारीच करायला वेळ मिळत नाही ना. हो, तुम्ही कशाला काळजी करताय? आमचा अजय आहे ना, तो बघेल सगळं. काय रे, आता एवढी मुलांची इच्छा आहे तर होऊन जाऊ दे ना त्यांच्या मनासारखं. नाही, खरं तर मी म्हणणार होतो की तुम्ही आमच्या कार्तिकला घेऊन जा, आम्ही गायत्रीला घेऊन मांडवात येतो. तू काय बोलतोयस? गायत्रीचा बाबा, तुम्ही अजिबात अजयचं ऐकू नका. अजय, त्यांच्या कम्फर्ट लेवल बद्दल थोडासा विचार कर ना. तुमच्या सोयीने सगळं होईल. ओके, त्याकडे नका लक्ष दे. नाही वहिनी, सगळ्यांची तशी इच्छा असेल तर होऊन जाऊन दे उद्याच लग्न. नाही, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही लग्नाच्या हॉल पासून विधी सगळी जबाबदारी माझ्यावरती सोडा. तुम्ही फक्त गायत्रीला घेऊन हॉल पर्यंत या, बस. दॅट्स ऑल. बरं, मग आता आम्ही निघू? नाही, फक्त एक विचारायचं होतं तुम्हाला. बोला ना. आमच्या परिचयाच्या एक महिला पुरोहित आहेत, त्यानं लग्नाचे विधी मंत्र यांचे अर्थ आणि त्यामागून येणारा त्यांचा उद्देश हे सगळं सांगून रीतसर असं लग्न लावतात. मला वाटतं आपल्या मुलांचं लग्न तशा पद्धतीने लावलं तर तुमची काही हरकत? अरे ऑफकोर्स, मलाही आवडेल. मुलांना कळले पाहिजेत संस्कार नेमके कशासाठी केले जातात, ते सगळे विधींच्या पाठीमागे काय अर्थ दडलेला आहे. मला अगदीच आवडेल. ओके, ठीक आहे, मग भेटूया उद्या. येस, भेटूया काय? त्यांनी काहीच घेतलं नाही. तुम्ही थांबा, मी तोंड गोड करते. मामा. नाही वहिनी, आता खरंच काही नको. माझी मुलगी तुमच्या घरामध्ये येणार या विचाराने तुमच्या चेहऱ्यावर जे भाव उमटलेत, जो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय सगळ्यांच्या, तोच माझा खरा पाहुणचार आहे. त्यामुळे आता काही नको, आम्ही पळतो आता. अजिबातच वेळ नाही आमच्याकडे सुद्धा. बाळा, बॅग घेऊन ये, निघूया. मी आलेच.